येत्या 29 ऑगस्टला मनोजदादा आणि अखंड मराठा समाज मुंबईला आंदोलनाला जाणार आहे। या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके नावाचे एक ग्रस्त आहेत, ते जाणून बुजून मराठा आणि ओबीसी वाद निर्माण करण्यासाठी मनोजदादावर खालच्या शब्दात गेल्या अनेक दिवसापासून टीका करतायत, सातत्याने त्यांचा एकेरी उल्लेख करतायत, खालच्या भाषेत टीका करतायत। हे सगळं चुकीचं आहे। हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि हा देश घटनेच्या शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर चालतो। म्हणून माझं हाके यांना आव्हान आहे, इथून पुढे चुकूनही मनोजदादाला वाईट चुकीचं किंवा त्यांच्यावर खालच्या भाषेत किंवा शिंतोडे उडवणारं, त्यांचं चारित्र्य हनन होणारं कुठलंही वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाहीत। अरे तुझ्याची भाषा खपवून घेणार नाहीत। तुम्ही लोकशाहीमध्ये संविधानिक गोष्टीने टीका करा, आम्ही त्याचं स्वागत करू, स्वीकार करू। पण जर तुम्ही खालच्या थरावरची कमरेखालची भाषा वापरली, चुकीचं वक्तव्य मनोजदादाच्या बद्दल केलं, तर तुमचं जीभ हासडण्याचं काम या महाराष्ट्रातला मराठा समाज करेल। आणि जर तुमची ही बेताल वक्तव्य आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात प्रति आंदोलन उभारायची जर तुमची भाषा असेल, तर येणाऱ्या काळात तुमची जीभ हासडणाऱ्याला आम्ही 1 लाख रुपये बक्षीस देणार आहोत। मात्र तरंगे पाटलावर तुम्ही अभद्र भाषेमध्ये वक्तव्य करता, कधी कधी एकेरी भाषेत शिवराळ भाषेत त्यांना बोलता, असा आरोप जो आहे म्हणून तरंगे पाटलांचे जे समन्वयक आहेत गंगाधर काळुंखे यांनी केलेला आहे। तुम्ही जर नीट वागाल तर आम्ही नीट राहू, अन्यथा तुम्ही दिसाल तिथं तुमची जीभ आसरू आणि आसरणाऱ्याला 1 लाख रुपये देऊ, असं त्यांनी बोललेलं आहे। कुठेतरी भाषेचं संतुलन हे बघा, लक्ष्मण हाकेंचं आंदोलन कधी सुरू झालं महाराष्ट्रानं बघितलंय। लक्ष्मण हाकेची पहिल्या वर्षभरातली आंदोलनाची भाषा महाराष्ट्रानं बघितलेली, पण ही भाषाच जर कोणाच्या कानावर जाणार नसेल, मी सांगतोय ना, आत्ता माझ्या प्रेसमध्ये मी संविधानाचा तत्वांचा किती वेळा उल्लेख केला, गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट किती वेळा बोललो मी। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची जबाबदारी 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची आहे, किती वेळा बोलायचं मी संविधानिक। त्यामुळं टन्नापेक्षा तरी मी एवढं तर वाईट बोललो नसेल ना। महाराष्ट्राच्या संविधानिक पदावर जे मुख्यमंत्री बसलेले आहेत हे सगळ्यांचे मुख्यमंत्री, त्याची आयमाई तर मी कधी काढली नाही। त्यामुळं ज्यांनी काचेच्या घरात राहायचं आणि दुसऱ्याच्या घरावर दगडफेक करायची, असं ते त्यांना एका वाक्यात माझं त्यांना उत्तर असेल। ओबीसी आरक्षणाच्या मात्र ज्या पद्धतीनं ही भाषा युद्ध चालू आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे का? अशा पद्धतीच्या अभद्र भाषेला लगाम आलं पाहिजे का? जीव ओसरणं आणि बक्षीस जाहीर करणं हे कुठं चाललं? बक्षीस जाहीर करावं, त्यांनी आमचा जीव घ्यावा, आम्हाला गोळ्या घालाव्यात। मंडल आयोग लागू होत असताना 90च्या दशकामध्ये या महाराष्ट्रामध्ये जर मंडल आयोग लागू झाला तर महाराष्ट्रात रक्ताचे पाट वाहतील, असं इथली माणसं बोललेले आहेत। त्यामुळे ही भाषा नवीन नाही आम्हाला। त्यामुळं चालवावं आमच्या गळ्यावर सुरी, जीभ काय हसडताय, चालवा आमच्यावर, आम्ही ओबीसीच्या हक्क अधिकाराची भाषा बोलतोय, चालवा गळ्यावर सुरी आमच्या, आम्ही तयार आहोत। मी आता विदाऊट पोलीस संरक्षणाशिवाय मी बीड जिल्ह्यात आहे, आता बीड शहरामध्ये प्रेस घेतोय। मी जीव अवतळ हातात घेतलाय, हक्क अधिकाराची भाषा बोलतोय। हे कोणीतरी बोललं पाहिजे। एकही माणूस इथं बोलायला तयार नाही। जीव गेला तरी चालेल, तुम्ही जीभ काय हसडताय, घ्या जीव आमचा। तुम्ही तसा प्रयत्न करूनही बघितलाय, माझा बळी जाणार असेल ओबीसीच्या आंदोलकाचा, मग माझ्यासारख्या अजून माझे बांधव असतील, मंगेश ससाने असतील किंवा वाघमारे असतील किंवा अजून कोणी असतील, तुम्ही घ्या जीव। आम्ही एकटेच फिरत आहोत, तुम्ही जीवच घेत आलाय ना आजपर्यंत। तुम्ही घोरपडे, अरे धनाजी घोरपडेचा जीव घेतलाय तुम्ही छत्रपती शिवरायांना विरोध केलाय। आम्ही तर गावगाड्यातले बलुती आलुते आहोत। आम्ही छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी जीवाची कुर्बानी करणारी माणसं आहोत। घ्या जीव आमचा, चालेल, पण आम्ही हक्क अधिकाराची भाषा कुठंही थांबवणार नाही। सर, तुमचे ओबीसी आरक्षणाचे